हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 चॅप्टर नंबर 6 अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स चा पार्ट नंबर 2 बघणार आहोत. ह्या पार्टमध्ये आपण अॅनाटॉमी ऑफ रूट, स्टेम आणि लीफ यांचे डिटेल्स बघणार आहोत. त्याचबरोबर एनसीईआरटी बुक मधली मार्किंग्सही बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ह्या डायकॉट रूटचे मार्किंग्स तुम्ही करून घेऊ शकता, नोट डाऊन करून घेऊ शकता आणि मग त्याचे काय पार्ट्स आहेत ते आता आपण बघून घेऊया. तर डायकॉट रूटचे फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड हे डिफरंट लेयर्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स हे वेगवेगळ्या लेयरमध्ये प्रेझेंट असतात. ते कोणते कोणते आहेत बघूया. सर्वात पहिला लेयर आहे तो म्हणजे आहे एपिब्लेमा. दुसऱ्या लेयरचं नाव आहे कॉर्टेक्स. तिसऱ्या लेयरचं नाव आहे ते म्हणजे एंडोडर्मिस. एंडोचं मीनिंग आहे इनसाइड, सो इनर टू द कॉर्टेक्स म्हणजे एंडोडर्मिस. चौथ्या लेयरचं नाव आहे पेरीसायकल. पेरी याचा अर्थ सभोवती आणि सायकल म्हणजे गोल सर्क्युलर स्ट्रक्चर. पाचव्या लेयरचं नाव आहे ते म्हणजे पिथ, जो सर्वात सेंटरला प्रेझेंट असतो या एंटायर पेरीसायकलच्या, त्याला म्हणतात पिथ. आणि सहावा लेयर आहे तो आहे कंजक्टिव्ह टिश्यूज. कंजक्टिव्ह याचा अर्थ दोन प्रकारचे टिश्यूज, झायलम आणि फ्लोएम. याच्यापैकी एपिब्लेमा हा जो लेयर आहे तो आउटरमोस्ट लेयर आहे आणि जनरली तो सिंगल सेल्सनी बनलेला असतो, म्हणजे सिंगल लेयर ऑफ सेल्सनी बनलेला असतो. ह्या एपिब्लेमा सेल्स मधून बाहेरच्या बाजूला रूट हेअर ग्रो होतात, कारण आपण डायकॉट रूटची एनाटॉमी बघतोय. सो ऑब्व्हियसली रूट हेअर ग्रो होतात ॲट द रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन. त्याच्यानंतर कॉर्टेक्सचे जर सेल्स बघायला गेले तर मेनी लेयर्स, मल्टिपल लेयर्स प्रेझेंट असतात आणि पॅरेन्कायमा सेल्सनी ते बनलेले असतात. ह्या सेल्समध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस ह्या आपल्याला दिसून येतात. वेरॅज एपिब्लेमामध्ये देर आर नो इंटरसेल्युलर स्पेसेस. नंतर आपण बघितलं तर एंडोडर्मिस. एंडोडर्मिस ही सिंगल लेअरने बनलेली असते आणि त्याच्यामध्ये जे सेल्स असतात त्याला कॅस्पेरियन स्ट्रिप्स असं म्हणतात. याचं कारण असं आहे की 3 बाजूंनी, ट्रान्सवर्स आणि रेडियल अशा 2 साइड्सनी पिंपासारखा आकार तयार होतो किंवा बॅरल शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं ड्यू टू डिपॉझिशन ऑफ सुबेरिन. सुबेरिन हा एक प्रकारचा सबस्टन्स आहे आणि या सबस्टन्समुळे हे स्ट्रक्चर तयार होतं. काहीच जे एंडोडर्मल सेल्स असतात ते विदाऊट सुबेरिन असतात, सो त्याच्यामधनं वॉटर कंडक्शन होऊ शकतं टू द इनर साइड. पण बाकीचे सेल्स असतात दे आर इम्परमिएबल टू वॉटर. यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस सुद्धा प्रेझेंट नसतात. पेरीसायकल बघायला गेलो तर हा पण एक सिंगल लेअर आहे, पॅरेन्कायमाटस सेल्सनी बनलेला आहे आणि ह्या पार्टमधनं जे लॅटरल रूट्स ग्रो होतात, लॅटरल रूटचे ब्रांचेस ग्रो होतात, ते पेरीसायकलमधनं इनिशिएट होतात आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियमची ग्रोथ जी आहे ती सुद्धा पेरीसायकलमधनं स्टार्ट होते. पिथ जर बघायला गेलो तर इट इज अ काइंड ऑफ ग्राउंड टिश्यू आणि हा जो ग्राउंड टिश्यू आहे हा सेंटरला प्रेझेंट असतो. पण डायकॉट रूटमध्ये हा अतिशय स्मॉल किंवा इनकॉन्स्पिक्युअस असतो, की असून नसल्यासारखा. आणि कंजक्टिव्ह टिश्यूज म्हणजे झायलम आणि फ्लोएम. आता जर आपण इथे बघायला गेलो तर हे झायलम आणि फ्लोएमचे 2 ते 4 सेट्स किंवा बंडल्स प्रेझेंट असतात डायकॉट रूटमध्ये. पॅचेस आपण म्हणू शकतो त्याला. इथे आपल्याला दिसत आहेत 4 स्ट्रक्चर्स. पॉइंट नंबर 4, 5 आणि 6 किंवा लेयर नंबर 4, 5 आणि 6 टुगेदर आर कॉल्ड ॲज स्टेले. त्याला म्हणतात स्टेले. आता आपण बघूया की एपिब्लेमाचा सिंगल लेयर इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून रूट हेअर येत आहेत. कॉर्टेक्स दिसतोय. कॉर्टेक्सच्या खाली आहे एंडोडर्मिस, पूर्ण सर्क्युलर स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आहे पेरीसायकल. पेरीसायकलचं पण एक सिंगल स्ट्रक्चर आहे. एंडोडर्मिस सिंगल लेयर्ड आहे आणि त्याच्या खाली पेरीसायकल प्रेझेंट आहे. या पेरीसायकलमध्ये सुद्धा पॅरेन्कायमा सेल्स प्रेझेंट आहेत. त्याच्या आत जर आपण बघितलं तर जो सेंट्रल पार्ट आहे त्याच्यामध्ये स्क्लेरेन्कायमाने बनलेले फ्लोएम प्रेझेंट आहेत. आणि जर आपण झायलमचं क्लासिफिकेशन बघितलं तर प्रोटोक्झायलम हे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे आणि मेटाक्झायलम हे आतल्या बाजूला प्रेझेंट आहे. सो अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो एक्झार्च कंडिशन. आणि सेंटरला छोट्याशा पार्टमध्ये पिथ आपल्याला दिसून येते. पुढे मोनोकॉटिलेडॉनस रूटचे मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. मोनोकॉटचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते बऱ्यापैकी डायकॉट सारखे आहेत विथ 1 or 2 चेंजेस. चेंजेस याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेकंडरी ग्रोथ होत नाही, सो आपल्याला कॅम्बियम दिसून येत नाही आणि झायलम आणि फ्लोएमच्या नंबरमध्ये पण चेंज आहे.
बघूया आपण काय ते. तर त्यांचे जे लेयर्स आहेत ते सेम आहेत. सर्वात पहिला आउटरमोस्ट आहे एपिब्लेमा, त्याच्यानंतर आहे दुसरा कॉर्टेक्स, तिसरा लेयर जो आहे तो एंडोडर्मिस आहे, चौथा लेयर जो आहे तो आहे पेरिसायकल, एंडोडर्मिसच्या जस्ट खाली प्रेझेंट असलेला पेरिसायकल, त्याच्यानंतर आहे पाचवा लेयर तो म्हणजे पिथ, आणि नंतर आहेत कंजक्टिव्ह टिश्यू. ह्या मोनोकॉटिलेडोनस रूटमध्ये जर आपण पिथचं स्ट्रक्चर बघायला गेलो, वरती आपल्याला जी डायग्राम दिसते, ॲज कम्पेअर्ड टू डायकॉट रूट, पिथचा साईज जो आहे तो मोठा आहे. सो इट इज व्हेरी लार्ज आणि व्हेरी वेल डेव्हलप्ड. त्याचप्रमाणे जे कंजक्टिव्ह टिश्यूज आहेत, झायलम आणि फ्लोएम, यांचा नंबर हा जनरली मोर दॅन 6 पॅचेस असतो, ज्याला पॉलीआर्च कंडिशन असं पण म्हणतात. सो इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मोनोकॉट रूट टू हॅव अ पॉलीआर्च स्ट्रक्चर. त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेकंडरी ग्रोथ होत नाही. सो पेरिसायकलमधून देर इज नो कॅम्बियम, देर इज नो सेकंडरी ग्रोथ सीन, कारण मोनोकॉटमध्ये देर इज नो सेकंडरी ग्रोथ. हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आपण स्ट्रक्चर्सवरती बघूया. एपिब्लेमा, त्याच्यातून रूट हेअर येत आहेत. कॉर्टेक्स सेम आहे डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये. नंतर एंडोडर्मिस आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली पेरिसायकल आहे, फ्लोएम स्ट्रक्चर्स आहेत, प्रोटोक्झायलम आहे आणि मेटाक्झायलम आहे, आणि आपल्याला पिथ दिसतोय. प्रोटोक्झायलम बाहेरच्या बाजूला, मेटाक्झायलम आतल्या बाजूला. सो एक्झार्च कंडिशन सेम ॲज डायकॉट रूट. आणि पिथ हा आहे तो खूप लार्ज आहे विथ नो सेकंडरी ग्रोथ. पुढे बघूया आता. डायकॉट स्टेमचं तुम्ही मार्किंग नोट डाऊन करून घेऊ शकता आणि आपण त्याचे पॉइंट्स डिस्कस करूया. डायकॉट स्टेमचे पण डिफरंट लेयर्स प्रेझेंट असतात. व्हेरी वेल डेव्हलप्ड डायकॉट स्टेम आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिली ही डायग्राम बघितली तर सेंटरला खूप मोठी लार्ज स्ट्रक्चर तयार होतं, ते म्हणजे खूप मोठं पिथ तयार होतंय. सो आपण बाहेरच्या लेअरपासून सुरुवात करूया. आउटरमोस्ट लेअर जो आहे तो आहे एपिडर्मिस. एपिडर्मिस याचा अर्थ असा होतो की स्किन, आउटर स्किन. सो इट्स अ व्हेरी थिन लेअर. एपिडर्मिसचा जो लेअर असतो तो थिन लेअर असतो आणि त्याच्यावर क्युटिकल प्रेझेंट असतं. क्युटिकल हे एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, वॅक्सी स्ट्रक्चर आहे, जे स्टेमवर प्रेझेंट असतं. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी या स्टेम्सवर ट्रायकॉम्स असतात आणि स्टोमॅटा असतात. स्टोमॅटा आर इम्पॉर्टंट फॉर ट्रान्सपिरेशन. त्याच्यानंतर जर आपण दुसरा लेयर बघायला गेलो तर दुसरा लेयर आहे तो म्हणजे हायपोडर्मिस. हायपोचा अर्थ आहे बिलो. सो बिलो द एपिडर्मिस जो लेयर आहे त्याला म्हणतात हायपोडर्मिस, आणि डर्मा म्हणजे स्किन. सो बिलो द एपिडर्मिस, हायपोडर्मिस. हा हायपोडर्मिस हा कोलेनकायमा सेल्सनी बनलेला असतो आणि याचं मेन फंक्शन जे आहे ते म्हणजे टू प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द यंग स्टेम. यंग स्टेममध्ये ही हायपोडर्मिस जी बनते ती स्क्लेरेनकायमाटस टिश्यूजनी बनते आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ देते, किंवा त्यांना खाली पडण्यापासून किंवा वाऱ्यापासून कोणत्याही प्रकारच्या एक्सटर्नल डॅमेजपासून वाचवण्याचं काम करते. तिसरा जो स्ट्रक्चर आहे, राउंडेड पॅरेन्कायमा विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस इथे दिसतात, आणि ह्या स्ट्रक्चरला म्हणतात कॉर्टेक्स. जसा रूटमध्ये प्रेझेंट आहे तसाच स्टेममध्ये पण हा कॉर्टेक्स प्रेझेंट आहे. चौथा जो लेयर आहे स्टेममध्ये तो आहे एंडोडर्मिस. एंडो म्हणजे आतली किंवा इनर. सो इनर स्किन इज नथिंग बट द एंडोडर्मिस. आणि या एंडोडर्मिसचे जर फीचर्स आपण बघायला गेलो तर इट इज व्हेरी व्हेरी रिच इन स्टार्च ग्रेन्स, आणि हे जे ह्यालाच स्टार्च शीथ असं पण म्हणतात. पाचवा जो लेयर आहे तो आहे पेरिसायकल. ह्या पेरिसायकलमध्ये याची इम्पॉर्टन्स किंवा खासियत अशी आहे की इट इज प्रेझेंट बिटवीन द एंडोडर्मिस अँड द फ्लोएम. इकडची खालची जी डायग्राम आहे तिथे आपण बघू शकतो तर एंडोडर्मिस आणि फ्लोएमच्या मध्ये हे पेरिसायकल प्रेझेंट आहे, पॅचेसमध्ये प्रेझेंट आहे. आणि हे जे पॅचेस आहेत ते सेमी सर्क्युलर असतात. रूटमध्ये पेरिसायकल आहे तो सिंगल लेयर आहे, वेअर स्टेममध्ये हे सेमी सर्क्युलर पॅचेसच्या फॉर्ममध्ये हा पेरिसायकल प्रेझेंट असतो. सहावा पार्ट आहे जो नवीन आहे ॲज कम्पेअर्ड टू रूट, तो म्हणजे मेड्युलरी रेज. मेड्युलरी रेज ह्याच्यासाठी म्हणतात की जसे रेज हे मध्ये मध्ये ग्रो होतात, म्हणजे समजा आपण सन रेज बघितले की आपण ड्रॉ करतो तेव्हा सर्कलपासून आपण हे रेज ड्रॉ करतो, तसेच हे जे पॅरेन्कायमा सेल्स आहेत विच आर प्रेझेंट इन बिटवीन द व्हॅस्क्युलर बंडल्स हे रेज सारखे दिसतात जर आपण एंटायर स्ट्रक्चर टुगेदर बघितलं, म्हणून त्याला म्हणतात मेड्युलरी रेज. आणि पिथ जो आहे तो बऱ्यापैकी मोठा असतो,
मॅच्युअर्ड स्टेमचा, डायकॉट स्टेमचा, आणि तो पॅरेन्कायमॅटा सेल्सनी बनलेला असतो विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस. जर आपण इथे डायग्राम बघितली तर डायग्राममध्ये आपल्याला दिसेल की इथे शूट हेअर प्रेझेंट आहे. तिथे ही डायग्राममध्ये थोडीशी मिस्टेक आहे. इट इज शूट हेअर, ज्याला ट्रायकॉम असं पण म्हणतात. स्टेमला आपण शूट असं पण म्हणतो. आणि त्याच्या खाली नंतर क्युटिकलचा वॅक्सी लेअर प्रेझेंट आहे. इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर, ज्याच्यामुळे जे ट्रान्सपिरेशन आहे किंवा जो एक्सेसिव्ह वॉटर लॉस आहे तो अवॉइड केला जातो. त्याचबरोबर ग्रीन स्टेम्सवर किंवा यंग स्टेम्सवर स्टोमॅटा सुद्धा प्रेझेंट असतात. एपिडर्मिस, हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिस बघू शकतो आपण. हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये कॉर्टेक्स प्रेझेंट आहे. त्याच्या खाली सेमीसर्क्युलर पेरिसायकल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. फ्लोएम प्रेझेंट आहे. कॅम्बियमची ग्रोथ ही मेटाक्झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये होतीये. डायग्राममध्ये बघू शकतो आपण. पुढे प्रोटोक्झायलम हा आतल्या बाजूला आहे आणि मेटाक्झायलम हा बाहेरच्या बाजूला आहे. सो इट इज अ एंडार्च स्ट्रक्चर. आणि मेड्युलरी रेजचं स्ट्रक्चर इथे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता विथ लार्ज पिथ. इथे जर इम्पॉर्टंट पॉइंट आपण एक बघायला गेलो तर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस डायकॉट स्टेम काय आहे. डायकॉट स्टेमला ओळखण्यासाठी किंवा एखादा प्लांट डायकॉट आहे की मोनोकॉट आहे हे त्याच्या क्रॉस सेक्शन ऑफ स्टेमवरनं आपल्याला ओळखायचं असेल तर ती कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलची रिंग. मॅच्युअर डायकॉट प्लांट्समध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स जे असतात ते अशा पद्धतीने ग्रो होतात की त्यांची अशी एक रिंग तयार होते. आणि हे जे व्हॅस्क्युलर बंडलचा जो टाईप आहे तो आहे कंजॉइंट ओपन, आणि ह्यालाच एंडार्च स्ट्रक्चर असं म्हणतात. एंडार्च स्ट्रक्चर म्हणजे काय तर प्रोटोक्झायलम हे आतल्या बाजूला असतं, इनर साईडला असतं, आणि मेटाक्झायलम जे असतं ते बाहेरच्या बाजूला असतं. प्रोटोक्झायलम हे आधी तयार होतं, मेटाक्झायलम हे नंतर तयार होतं. मोनोकॉट स्टेमचं मार्किंग तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्हाला हवं असल्यास. ह्याच्यामध्ये पण काही खूप डिफरन्स नाहीये. सेम लाईक डायकॉट स्टेम याचे जे लेयर्स आहेत की एपिडर्मिस आहे, हायपोडर्मिस आहे, त्याच्यानंतर ग्राउंड टिश्यू प्रेझेंट असतं ह्याच्यामध्ये. पण इथे कुठल्याही प्रकारे कॅम्बियम होत नाही, कारण मोनोकॉट्समध्ये कुठलीही सेकंडरी ग्रोथ होत नाही. जो पहिला लेअर आहे तो म्हणजे आहे एपिडर्मिस. एपिडर्मिस नंतर दुसरा लेअर आहे तो म्हणजे हायपोडर्मिस. बिलो द एपिडर्मिस जो काही लेअर प्रेझेंट असेल तो नथिंग बट द हायपोडर्मिस. मोनोकॉट स्टेममध्ये जनरली ट्रायकॉम्स किंवा क्युटिकल्स हे दिसत नाहीत. हायपोडर्मिस जी असते मोनोकॉट स्टेमची ती जनरली स्क्लेरेन्कायमाच्या सेल्सनी बनलेली असते, सो दॅट मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी. व्हॅस्क्युलर बंडल्सची जी स्ट्रक्चर आहे ती रिंग तयार न होता हे व्हॅस्क्युलर बंडल हे ग्राउंड टिश्यूमध्ये स्कॅटर्ड असतात आणि त्यांचे पॅचेस प्रेझेंट असतात. सो तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता की या ग्राउंड टिश्यूमध्ये हे पॅचेस प्रेझेंट आहेत आणि स्क्लेरेन्कायमा सेल्सचे हे पॅचेस असतात. सो बेसिकली स्क्लेरेन्कायमा सेल्सनी फ्लोएम आणि एक्झायलम ह्याच्यामध्ये त्यांना बाइंड करून ठेवलेलं असतं. मग ह्याचा व्हॅस्क्युलर बंडलचा टाईप काय आहे तर तो आहे कंजॉइंट आणि क्लोज्ड. क्लोज्ड का म्हटलेलं आहे इथे, कारण इथे कुठल्याही प्रकारचं कॅम्बियम हे ग्रो होत नाही एक्झायलम आणि फ्लोएममध्ये. सो इट इज अ क्लोज्ड टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. सो नो सेकंडरी ग्रोथ, नो कॅम्बियम. जर व्हॅस्क्युलर बंडल्सचा आपण पॅटर्न बघितला तर बाहेरच्या बाजूला पेरिफेरीच्या बाजूला जी व्हॅस्क्युलर बंडल्स असतात ती छोटी असतात आणि सेंटरला जी व्हॅस्क्युलर बंडल्स असतात ती मोठी असतात. सो दे आर लार्जर ॲज कम्पेअर्ड टू द पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल्स. फ्लोएममध्ये कुठल्याही प्रकारचा पॅरेन्कायमा प्रेझेंट नसतो किंवा फ्लोएम पॅरेन्कायमा इज ॲब्सेंट इन मोनोकॉट स्टेम. आता आपण डायकॉट लीफचं मार्किंग नोट डाऊन करून घेऊ शकता आणि याचे डिटेल्स आपण बघूया. डायकॉट लीफमध्ये आपण बघायला गेलो तर ह्या डायकॉटिलेडॉनस लीफला नाव दिलेलं आहे डॉर्सी व्हेंट्रल. डॉर्सी व्हेंट्रल ह्याला असं अशासाठी नाव दिलं आहे की डॉर्सल साईड आणि व्हेंट्रल साईड ही मॉर्फॉलॉजिकली किंवा अनाटॉमिकली डिफरंट असते. डॉर्सल साईडला जे स्ट्रक्चर आहे ते व्हेंट्रल साईडला असलेल्या स्ट्रक्चरपासून वेगळं असतं. तर आउटसाईड म्हणजे बाहेरच्या बाजूला जी आउटरमोस्ट लेअर असतो त्याला आपण म्हणतो एपिडर्मिस. प्रत्येकच स्ट्रक्चरमध्ये ह्युमन असू दे म्हणजे ॲनिमल असू दे नाही तर प्लांट, आपण आउटर स्किनला जनरली एपिडर्मिस असं म्हणतो. ह्या एपिडर्मिसमध्ये 2 लेयर्स आहेत, ते म्हणजे ॲडेक्शियल अपर लेअर आणि ॲबेक्शियल तो म्हणजे लोअर लेअर. खालच्या बाजूला जो प्रेझेंट असतो तो ॲबेक्शियल आणि वरच्या बाजूला जो असतो तो ॲडेक्शियल.
हा जो एडेक्शियल किंवा अपर लेअर आहे याच्यामध्ये जनरली स्टोमॅटा प्रेझेंट नसतात किंवा असले तरी खूप कमी असतात, वेअर ॲज ॲबेक्शियल लेअरमध्ये किंवा लोअर लेअरमध्ये खूप जास्त प्रमाणात स्टोमॅटा असतात. ह्या स्ट्रक्चरमुळे काय होतं, ट्रान्सपिरेशनचं जे रेट आहे तो कंट्रोलमध्ये ठेवला जातो आणि एक्सेसिव्ह वॉटर लॉस होत नाही. त्याच्यानंतर आपण जर हा लोअर लेअर बघितला तर या लोअर लेअरला खूप जास्त कॉन्स्पेक्युअस क्युटिकल प्रेझेंट असतं, सो दॅट स्टोमॅटल ओपनिंग सोडता बाकी इथून इतर कुठल्याही बाजूने वॉटर लॉस होऊ नये म्हणून. नंतर आतला जर आपण लेअर बघितला तर तो आहे मेसोफिल. सो इट कन्सिस्ट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ क्लोरोप्लास्ट आणि इथे मेन काम होतं ते म्हणजे फोटोसिंथेसिसचं. आपण डायकॉट लीफचं स्ट्रक्चर बघत आहोत. सो फोटोसिंथेसिस हे मेन काम आहे, लीफचं मेन फंक्शन आहे. आणि हे जे मेसोफिल सेल्स असतात हे मेनली पॅरेन्कायमा सेल्सनी बनलेले असतात. दोन प्रकारचे सेल्स दिसतात, एक म्हणजे पॅलिसेड मेसोफिल आणि दुसरं म्हणजे स्पॉन्जी मेसोफिल. पॅलिसेड मेसोफिल हे जनरली ॲडेक्शियल लेअर किंवा अपर लेअरला, अपर एपिडर्मिसच्या जवळ प्रेझेंट असतात आणि स्पॉन्जी मेसोफिल हे ॲबेक्शियल किंवा लोअर लेअर जवळ प्रेझेंट असतात. हे जर पॅडेसिल आपण स्ट्रक्चर बघितले, तुम्ही जर इथे वरती डायग्राममध्ये बघितलं तर ह्या डायग्राममध्ये हे जे सिलेंड्रिकल आणि लांब लांब बॅरल शेप स्ट्रक्चर आहेत ते आहेत पॅलिसेड मेसोफिल आणि राऊंड राऊंड स्ट्रक्चर जे आपल्याला दिसत आहेत विथ लार्ज एअर कॅव्हिटीज ते आहेत नथिंग बट द स्पॉन्जी मेसोफिल. ह्या जसं आता इथे म्हटलंय मी त्याप्रमाणे मेसोफिलमध्ये खूप जास्त एअर कॅव्हिटीज असतात, सो दॅट या लीफला बायॉन्सी मिळायला आणि वारा जरी आला तरी सुद्धा त्याचे स्ट्रक्चर हे न तुटता त्याला फ्लेक्झिबिलिटी मिळते. वेस्क्युलर बंडल जर आपण बघितले तर डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहेत तर ते जनरली मिडरिब्स आणि वेन्समध्ये, मिडरिब म्हणजे सेंट्रल वेन जी असते लीफची ती, आणि वेन्समध्ये प्रेझेंट असतात. त्यांचं जे साईज आहे तो डिपेंडिंग ऑन मिडरिब आणि वेन असं असतं. आणि हे जे वेस्क्युलर बंडल्स आहेत हे सराउंड केलेले असतात बंडल शीथ सेल्सनी, सो दॅट दे आर व्हेरी वेल प्रोटेक्टेड फ्रॉम एनी काइंड ऑफ एक्सटर्नल डॅमेज. इथे डायग्राममध्ये तुम्ही हे सगळे स्ट्रक्चर बघू शकता, पॅलिसेड, स्पॉन्जी मेसोफिल विथ एअर कॅव्हिटीज, ॲबेक्शियल एपिडर्मिस, ॲडेक्शियल एपिडर्मिस आणि वेस्क्युलर बंडल, त्याचबरोबर बंडल शीथ स्ट्रक्चर्स तुम्ही बघू शकता. मोनोकॉट लीफचे जे मार्किंग आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि आपण त्याचे डिटेल्स बघूया. मोनोकॉट लीफला नाव दिलेलं आहे आयसो बायलॅटरल लीफ. आयसो याचा अर्थ सेम आणि बायलॅटरल म्हणजे दोन्ही साइड्स. सो दोन्ही साइड्स ज्याच्या जनरली सेम असतात, सिमिलर असतात, असा असतो मोनोकॉट लीफ. याचे डिटेल्स आपण बघायला गेलो तर ॲडेक्शियल एपिडर्मिस आणि ॲबेक्शियल एपिडर्मिस या दोन्हीचं स्ट्रक्चर किंवा मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी ही सिमिलर असते किंवा ऑलमोस्ट सेम असते. आउटर मोस्ट लेअर अगेन असतो तो म्हणजे एपिडर्मिस आणि त्याच्यामध्ये स्टोमॅटा प्रेझेंट असतात. सो बोथ द साइड्सला ॲबेक्शियल लोअर ॲज वेल ॲज ॲडेक्शियल अपर बोथ द साइडला स्टोमॅटा हे प्रेझेंट असतात आणि ते ट्रान्सपिरेशनचं काम करतात. पुढचा जर आतला आपण मेसोफिल स्ट्रक्चर बघितला तर मेसोफिल स्ट्रक्चरमध्ये जास्त एअर कॅव्हिटीज प्रेझेंट नसतात, बऱ्यापैकी जवळजवळ हे सगळे सेल्स प्रेझेंट असतात आणि ते कुठल्याही प्रकारे डिफरन्शिएटेड नसतात पॅलिसेड आणि स्पॉन्जी मेसोफिलमध्ये. सगळेच्या सगळे हे स्पॉन्जी मेसोफिल प्रमाणे राऊंड किंवा सर्क्युलर स्ट्रक्चरचे असतात. जर ग्रासेस आपण बघितले तर ग्रासेसमध्ये जेव्हा खूप जास्त ऊन असतं तेव्हा वॉटर लॉस कमीत कमी व्हावा ह्यासाठी ह्या स्ट्रक्चर्समध्ये जे लार्ज एम्प्टी स्पेसेस प्रेझेंट आहेत त्या एम्प्टी स्पेसेसमधनं पाणी निघून जाऊन तो जो ग्रासचा जो लीफ आहे ते कम्प्लिटली कर्ल होऊन जातं आणि ह्याच्यासाठी बुलिफॉर्म सेल्स हे स्पेशलाइज्ड सेल्स प्रेझेंट असतात. हे बुलिफॉर्म सेल्स काम करतात. सो हे काय करतात, या लीफला जेव्हा खूप जास्त सनलाईट किंवा खूप जास्त ड्रायनेस असेल, खूप जास्त हीट असेल त्यावेळेला हे लीफ स्ट्रक्चर्स कर्ल होतात आणि मॅक्झिमम वॉटर लॉसपासनं त्याचं प्रिव्हेंशन केलं जातं. आणि जेव्हा मॉडरेट ॲडिक्वेट टेम्परेचर, हीट आणि सनलाईट असेल त्यावेळेला हे बुलिफॉर्म सेल्स जे असतात ते ओपन होतात आणि मॅक्झिमम सरफेस हा एक्सपोज केला जातो फॉर ट्रान्सपिरेशन ॲज वेल एज फॉर फोटोसिंथेसिस. हे आहे मोनोकॉट लीफ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ह्याच्या आधी पार्ट 1 जो पब्लिश केला होता तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचा पार्ट 3 मी कव्हर करणार आहे. तर जरूर बघा. धन्यवाद.